तर गाईज आम्ही चाललोय आता नारायण दाबायला पार्सल घ्यायला. जयच्या बाप्पांनी पार्सल सांगितले. सो काय मी फोन आणला ना चांगलं या काय बघायला भेटला तिच्या असं बघून मला एका बघता येईल ना चप्पल लावला डिक्की लॉक खोल रे विरू. गाईज यांनी बघा गॉगल घातलाय. गावात. तर हॅलो गाईज गुड आफ्टरनून. कशा आहेत तुम्ही? आय होप गाईज तुम्ही सगळे मजेत राहा गाईज, खुश राहा. तर गाईज माहिती आहे मला गाईज मी बऱ्याच दिवसांनी ब्लॉग काढायला घेतला आहे. म्हणजे बऱ्याच दिवसांनी ब्लॉग म्हणजे व्हिडिओ शूट करायला घेतले. समजू शकतो मी. मला बरेच जण बोलत होते रोज ब्लॉग का टाकत नाही, रोज ब्लॉग टाकत जा, असं तसं आम्हाला आवडतं ब्लॉग वगैरे बघायला, रोज कंटिन्यू चालू ठेव. पण गाईज काही कारण होता म्हणून मी ब्लॉग चालू ठेवत नव्हतो. पण आता गाईज आजपासून बोललो कंटिन्यू चालू ठेवू. सो गाईज आता मी गाडीतच बसलो आहे. आज सॅटर्डे पोरांची म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे की कल्याणला आहे मी. सो पोरं सोडायला लागतात. मग मी सकाळी किती 10ला आलो इथे. 10ला आता अजून गाडीतच बसलो मी. त्यांचं लवकर सुटणार होतं काहीतरी किती वाजता 2:30 सुटणार होतं. आता वाजायला आले वाटतं. हां 2:15 झाले. सो त्यांना सोडू घरी ना. आज काय सॅटर्डे. सो बोललो आज तुम्हाला तर माहिती आहे सॅटर्डे नाईट एकदम जल्लोष असतो मित्रांचा. बघू कसा काय विषय. मित्र अजून आज असतील तर ठीक, नाही तर बघू कसं काय विषय. पण बोललो आज आजपासून ब्लॉग कंटिन्यू शूट करायचं म्हणजे हलगर्जीपणा नको करायला. सो आता पोरांना सोडू घरी, त्यांना घ्यायला जाऊ. तसं घरी जाऊ. घरी त्यांना सगळं दोघं तिघं पोरं त्यांना सोडू घरी आणि बघू कसं काय विषय. चलो गाईस. तर गाईस जस्ट घरी आलो. चार्जिंगला लावला फोन वगैरे. आता काहीतरी खातो गाईस. चलो गाईस काहीतरी खाऊन घेऊ. काय केलंय? अंडा ब्रेड. जा ना तो आराम करून घ्यायचा. गाईज मला मम्मीचा फोन आला होता. मला बोलते निघाल्यावरती फोन कर, कारण की कसं तिला हे करायला अंडा ब्रेड कसं गरम गरमच चांगलं लागतं. सो बोलते मला निघाल्यावरती फोन कर. सो अंबरनाथला पोचलो तेव्हा मी फोन केला मम्मीला अर्धा रस्ता आलो की करून ठेव मी येतोय. सो आता करून ठेवलेत. आता खाऊ गाईज. सकाळपासून मी काहीच खाल्ला नाही आहे. सो भूक पण पक्की लागली. सो आता खाऊन घेऊ. चलो गाईज. न जयला पण कॉल केलेला. मला बोलतो केस कापायला बसली ये बोलतो खाऊन वगैरे. सो चलो अभी जाते खाऊन घेऊ मग निघू थोड्याला. तर गाईज निघालो आता. बाबा आले डेंजर गरम. कब बारिश आएगी. डेंजर गरम होतो गाईस. जे बसले गाईस केस कापायला. सो आता बघू. गाडीला पाणी मारायचं होतं. मी स्कॉर्पिओ नव्हतं घेणार पण आता काही गाडीला पाणी मारायची. गाडी जाम माकलीच. बोललो गाडीला पाणी मारू ना ते तिकडून जाऊ जयकडं. सो चलो अभि. तर गाईस अशा प्रकारे जयचे केस वगैरे कट करून झालेले आहेत. आता आम्ही चाललोय. जय मला बोलत होता बोलतो इकडे जायचे कुठं नेवालीला. त्याच्या मम्मीला काहीतरी इथे लग्नाला घेऊन जायचे कसं काहीतरी. सो बघू कसं काय. मी आलो आता गाडीला पाणी मारलं गाईस जसं की तुम्हाला मी बोललेलो. सो आता पाणी मारून घेऊ गाईस. चलो. तर गाईस अशा प्रकारे गाडी एकदम चकाचक धुवून झालेली आहे आणि आम्ही निघालो आमच्या गावाला. म्हणजेच हा गाईस तुम्हाला आत्ताच सांगतोय मी. जयच्या मम्मीला वाटतं लग्नाला जायचे. सो गाईस चाललो आता लग्नाला. आम्ही नाही जाणार म्हणजे आम्ही बाहेर थांबणार गाडीत. जे बोलतो बाहेर थांबू बोलतो आपण लवकर लगेच निघू बोलतो.
सो आता मी गाडी वगैरे पाणी वगैरे मारून झालं, कारण गाडी जास्त माकली तुम्हाला मी बोललो मी. सो पाणी वगैरे मारून झालं. आता जाऊ गाईस लग्नाला. मी तर असं जाणार आहे गाईस, कारण गाडीत बसायची बोललो मग कशा दोघं बिन कामायचं नुसतंच रेडी व्हायचं ना पुप्पू. सो पुप्पू रेडी, बिनकामाचं कशाला व्हायचं, म्हणून पुप्पूनी ठरवलं की की कपडे नाही घालायचे न्यू. सो असं जाऊया पुप्पूगिरी. आई दिसते रे गाडी चुम्मेश्वरी. गाईज एवढे गाईज गाडीला 1 वर्ष आला, विचार करा गाडीला एकदम अजून एक पण स्क्रॅच नाहीये, एक पण स्क्रॅच नाही गाडीला. हा फक्त थोडासा एक मागचा आहे ना तो टायरचा भाग आहे ना, तिथून थोडासा जास्त नाही, फक्त थोडासा एक PPFचा हे निघाला आहे फक्त, बाकी काहीच ना. बाकी गाडी एकदम नील आहे गाईस, म्हणजे वर्ष झालं गाडीला, अजून पण कोण बोलणार नाही की गाडीला वर्ष झालंय बाई असं तसं. गाडी आपण तेवढी मेंटेनच ठेवली ना गाईस. आता गाईस गाडीला सर्व्हिसला द्यायची आहे, कारण की फर्स्ट सर्विस झाली, सेकंड सर्विसला द्यायचे. सो अभी देखते हैं कैसा क्या है. चलो जाते हैं अभी, और आज देखते हैं कैसा क्या. सैटरडे नाइट है मला बोललो मी. सो शाम को देखते हैं कैसा क्या है पार्टी का. पहिले आता आपण बघूया लग्नाला जाऊन येऊ. सो चलो. वाव ही चमकते गाईस गाडी. तर गाईस जस्ट जयच्या मम्मीला आपल्या इथे लग्नाच्या इकडे सोडलं आहे. आता आम्ही आलेलो इथे वेदर बघायला. जाम भारी वेदर होता गाईस. किंग याचे बॉल लागले पीस त्या पोराचे. सो गाईस आता चाललो, आता बघू किती वेळात होतो. बाबा कसं दिसतो रे ना. इथे एक रील काढायला पाहिजे तुम्ही, असं बाजूला ठेवून आग दिसायला पाहिजे. गाईज असं टाइमपास गाईज रील काढायला आलेलो. वेदर बघा ना गाईज, खच्ची रे खच्ची बाई. किंग घे ना आवाज कर. या काय बघायला भेटला तिच्या आलं गेलं का बांधा भाई, आलं गेलं का बांधा भाई. डेंजर रे हाईला मानला. गाईज आम्हाला डायरेक्ट अलग लेवल का बंदा भेटला तो. डायरेक्ट उभा राहिला होता गाईज गाडीवर, तू बघितलं असेल. आता डायरेक्ट झोपून गेलाय. एक एक करतब करतो डायरेक्ट करतब. अलग ही लेवल का बंदा था, फक्त अलग ही लेवल का बंदा था. उसमें बता ही नहीं सकते क्या कर रहा था क्या नहीं. गाइस जेला लागली भूक, बंटी को लगी है भूक, आ गए दुबई शर्मा खाने. शॉर्मा खायला आलोय, भूक लागले गाईस. सो आता खातो काहीतरी शॉर्मा गिर्मा. दुबईचा शॉर्मा खायला आला काय रे. दुबई शॉर्मा गाईस, शॉर्मा आलेला आहे चांगला आहे. लग्न पण झालंय गाईस अशा प्रकारे. इथं फटाक्यांचा आवाज येतोय पण फटाक्यात दिसत नाही काय. तर गाईस आमचा शॉर्मा वगैरे खाऊन झालेला आहे. आता निघालो आम्ही इथून शॉर्माजीकडून खाऊन. आता बघू मम्मीला घ्यायला त्याचे तिकडून मग सरळ घरी जाऊ. लग्न तर आलंय, फटाक्यांचा आवाज तर आला. आता बघू कसं काय. फोन नाही उचलत. मागाशी फोन केला तर 10 मिनिटं धावा, 15 मिनिटं धावा. आता फोन नाही उचलत. लग्न आहे ना, साखरपुडा लग्न आहे ना. मग आईस्क्रीम असेल ना. जोर जोर से स्कीम मत पता सबको. आईस्क्रीम असतेच काय विषय. सो गाइस चलो जाते अभी. चला फायनली म्हणजे पोहोचला आणि आलो. आले डायरेक्ट गाईस आलेत अशा प्रकारे मम्मीचं. सो चलो डायरेक्ट घरी जाऊ. आता कंटाळलो फीस.
गाईज आम्ही चाललोय आता नारायण धाबायला पार्सल घ्यायला. जयच्या बाप्पांनी पार्सल सांगितले. सो गाईज यांनी बघा गॉगल घातलाय. गावात बस लागल. अरे डायरेक्ट घे ना सरळ. विसरलो रस्ता आम्ही. रस्ता का विसरला? रस्ता विसरला दर्शन. तर गाईज आमचा तुम्हाला तर मी बोललेलो पार्टी मोड ऑन आहे आज सॅटर्डे नाईट. सो अभि आई काही दोन गाईज आमचे अर्जुन पोरं आहेत ते त्यांना आम्ही आता शोधतोय. गाईज आमचा एक व्हिडिओ आलेला आहे अशा प्रकारे. डॉन नाही पॉन. पॉन पॉन लव गाईस अख्खी रात्र फुल मजा गेली. आता पहाटेचे वाजलेत 5:30 वाजून गेले सॉरी. सो पाऊस पण पडतो ठेमठेम. तर गाईस आम्ही आलो आता पोहायला. सकाळचे वाजलेत 6:30 आणि आम्ही आलो आता मागच्या स्पॉटला म्हणजे जिथे आम्ही आलेलो तिथे. सो अभी इधर मस्त पोहेंगे. एकदम भारी गाईस. वातावरण पण एकदम चिल्ड झालं गाईस. पाऊस आहे एकदम थोडा थोडा लिमिटमध्ये ना. त्या दिवशी सारखा चिकट पण नाही आहे गाईस. गाईज काय खेळ चालू आहेत बघा यांचं. याला इकडून इकडे यायचे. आला 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 तू मागा बसू मागा चप्पल तिकडे राहिली त्या साईडला. माझ्या गाईस आम्ही तिथं थांबलो नाही कारण की तिथं पाण्याचा फ्लो जरा जास्त होता. सो आम्ही चाललो होतो दुसरीकडं. पण गाईच मी वाचते ना. मी एकटाच गेलतो पाण्यात. मी गाडी चालवतो दादा. मी गाडी चालवतो. डिक्कीत भर. डिक्कीत भर याला. काय नाही ना असणार. वाजलं बिटा. इथं बसतो. कशात असं पकडून मला इथं बसता येईल ना. चप्पल लावला डिक्की इथं. लॉक खोल रे विरू. तर गाईस अशा प्रकारे आम्हाला एकदम शांतपणे शांत पाणी भेटलेलं आहे. आता इथंच पाहू आम्ही गाईस. तुम्हाला दाखवतो मी. गाडी आता कौशल घेऊन येते तिकडून. हे बघा गाईस आहे थोडा वाता आहे फक्त. एवढा काय नाही विषय. ओम ब्रम ब्रम ब्रम. काय मी फोन आणला ना. कोण डॉन रे धावला रे. कोण डॉन बघ. डॉन डॉनचं सांगू ना किस्सा सांगू. डॉनचा किस्सा सांगू. पाण्यामध्ये गेम केले. व्हायरल होईल. सगळ्यात पहिले तो व्हिडिओ काढतो हे टाकला. गाईस आय एम अंडर द वॉटर. आवा. तर गाईस अशा प्रकारे आम्ही निघालोय पाहून आता. तर गाईस आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. बाय बाय, गुड नाईट. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.